अप्राप्तीचा भ्रम होता नर शोधू लागे प्राप्ता असोने जवळी उगीच करीतो धांडोळी कोणी एक मग भेटता प्राप्ततेची देय हाता असोने जवळी उगीच करीतो धांडोळी म्हणे भगवान आनंद होई जाऊन आखेद असोनिया जवळी उगीच करीतो धांडोळी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गृह्णोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 ऐसे जे प्रेमा काही कळा ऐसे जे प्रेमा काही कळा जीवानी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे रे प्रेमा ऐसे रे प्रेमा काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोने आता अप्राप्तीचा भ्रम होता नर शोधू लागे प्राप्ता असोने आजवळी उगीच करीतो धांडोळी प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्यांच्या पदस्पर्शाने ज्यांच्या साधनेने किंबहुना ज्यांच्या कठीणतम तपश्चर्येतून निर्माण झालेली जी गाथा आहे असे आमचे परमस्नेह हरिभक्तिपरायण आदरणीय परमश्रद्धेय किंबहुना गुरुतुल्य असणारे भगवान बाबा आणि यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेले एक अभूतपूर्व कार्य म्हणजे गाथा आहे आणि त्या गाथेतील मला वाटतं 102व्या क्रमांकात हा अभंग असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा की महाराज म्हणतात प्राप्त असलेल्याच वस्तू आपल्याजवळ नाही असा जीवाला काय की अनादिकालापासून भ्रम झालेला आहे आणि अनादिकालापासून भ्रम झाल्यामुळं काय की त्या भ्रमामुळे तो प्राप्त असलेला परमात्मा जवळ असून सुद्धा जीव हा करायला लागला की त्याला बाहेर असा धांडोळायला लागलेला आहे पण समजा त्याच्या पूर्वपुण्याने त्याच्या सद्भाग्याने जर सद्गुरूची त्याला प्राप्ती झाली सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर असलेली जी वस्तू आहे तिचं त्या ठिकाणी स्मरण करून देण्याचं काम ते संत करीत असतात आणि भगवान महाराजच म्हणतात की जर असलेलीच वस्तूची आपल्याला त्या ठिकाणी आत्मत्वाने जर प्रतीती झाली तर जीवाच्या ठिकाणी अनादिकालापासून असणारे जे दुःख आहे ते दुःख निवृत्त होऊन महाराज सांगतात की त्या ठिकाणी त्याला परमानंद प्राप्त होईल असा या अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठला विठ्ठला आपल्या संकल्पित वेळेच्या त्या अभंगावर माझ्या अल्पमतीप्रमाणे काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा म्हणजे बराच असा काही परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे की या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू किंबहुना गुरुतुल्य असणारे भगवान बाबा आणि त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेला हा सिद्धांत आश्रम अर्थात वरवण आणि या सिद्धांत आश्रमामध्ये वार्षिक सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यांचीच रचित असणारी त्यांची गाथा आणि त्या गाथेच्या या ठिकाणी पारायण आहे आणि मला वाटतं या सोहळ्यातील आजचा हा
6वा दिवस नाही का, 6व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडं एक खापरखेड मंडळी असेल, आमचे वैभव महाराज असेल, यांच्याद्वारा या ठिकाणी प्राप्त झाली. खरं तर मागे एकदा चालता चालता मी आश्रमामध्ये आलो होतो इथे, परंतु त्यावेळेस महाराज नेमके झोपेतून उठलेले होते, आमचं काही बसणं झालं नाही. आणि आज मात्र एवढ्या दिवसापासून खूप अशा मनमोकळ्यापणाच्या काय झाल्या की गप्पा झाल्या. आणि महाराजांनी शब्द वापरला की बा एकाच गावाच्या दोघी पोरी जर असल्या तर त्या चांगल्या गप्पा मारीत असत्या, तशा प्रकारच्या आमच्या काय झाल्या की गप्पा झाल्या. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून या ठिकाणी भव्य दिव्य असणारा हा सोहळा, खरं तर आता महाराजांचं वैभव माझ्या बाणीनं करणं म्हणजे ते त्या ठिकाणी की समजा सूर्याला एखाद्या दिव्यानं ओवळल्यासारखं होईल. परंतु दारिद्र्य 3 प्रकारचं, एक आध्यात्मिक दारिद्र्य, आधी भौतिक दारिद्र्य आणि एक आधिदैविक दारिद्र्य. आध्यात्मिक दारिद्र्य म्हणजे काय, कितीही पैसा असला तरी माणसाला समाधान राहत नाही, त्याला आध्यात्मिक दारिद्र्य म्हणायचं. मुबलक पद आहे, प्रतिष्ठा आहे, मुबलक त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी ऐश्वर आहे, पण त्याला समाधान जर नसेल तर असं समजायचं की हा आध्यात्मिक दारिद्र्य आहे. कारण नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं, आणि नाथ महाराजांनी म्हणजे उद्धवाने देवाला विचारलं की देवा मला खऱ्या दारिद्र्याचं लक्षण सांग आणि खऱ्या श्रीमंताचं लक्षण सांग. त्यावेळेस नाथ महाराजांनी सुंदर त्याचं चिंतन केलं. ऐक दारिद्र्याचे लक्षण, ज्याचे गाठी कोटी धन, परी संतुष्ट नाही ज्याचे मन, परम दरिद्री जाणया नाव. मला वाटतं आपल्या सगळ्याला त्याचा अर्थ कळाला असेल की ज्याचे गाठी कोटी धन, परी संतुष्ट नाही ज्याचे मन, परम दरिद्री जाणया नाव. म्हणजे त्याला कोणता दरिद्री म्हणायचा, परम दरिद्री. परम म्हणू का तुम्हाला, परमपूज्य गुरुवारी नाही म्हणत का तुम्ही, तसं परम दरिद्री म्हणजे श्रेष्ठ दरिद्री. ज्याचे गाठी नाही काचवटी, परी संतुष्टता नित्यपोटी, तो संपन्न सकळ सृष्टी सत्य गोष्टी हे उद्धवा. फुटका काचेचं म्हणे नसू द्या, पण माणसं मना जर समाधानी असेल ना तर त्याच्यासारखा सदन कोणी नाही आहे. बाहेरून पैसे बिशे नसणं याला आधिभौतिक दारिद्र्य म्हणायचं, आणि ज्या माणसावर देवदेवतांची अवकृपा आहे त्याला आधिदैविक दारिद्र्य असं म्हणायचं. पण मला वाटतं हे तिन्ही दारिद्र्य जाऊन तिन्ही प्रकारे श्रीमंत आणि सदन जर कोण असतील तर भगवान बाबा आहे. विठाला 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 आध्यात्मिक दारिद्र्य त्यांच्याकडे नाही, ते आध्यात्मिक श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे काय, ते देशकाल वस्तू परिच्छेद्रित आनंद स्वरूपाला काय झालेले की प्राप्त झालेले आहे. त्याच्यामुळे त्यांना काही आध्यात्मिक त्या ठिकाणी दारिद्र्य म्हणायचं काम नाही, ते श्रीमंत आहे, सदन आहे. आधी भौतिक दारिद्र्य त्यांना बिलकुल राहिलेलं नाही. एक चांगल्या प्रकारची आश्रमशाळा, आज कोणीही मला एखादा कोणता नेता जर त्याला विचारा तुम्ही एक आश्रमशाळा घेऊन ये, मला वाटतं किती करोड रुपये दिले तरी आश्रमशाळा मिळत नाही. म्हणजे आधी भौतिक दारिद्र्यसुद्धा त्यांचं भगवंतांनी काय केलं की निवृत्त केलेलं आहे. आणि तपश्चर्या केल्यामुळं, साधना केल्यामुळं सगळ्या देवदेवतांची त्यांच्यावर कृपा आहे. लाड केली कमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. आणि अशा स्थितीमध्ये ते असणारे आहेत. खरं तर यांच्याकडे आपण येतात, यांच्याकडे यायलाही पाहिजे. कशासाठी यायला पाहिजे, आणि म्हणून आपण सदैव जे दुःख आहे ते दुःख निवृत्त होऊन सुखाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी आपण इथे आलात. आणि म्हणून आज त्यांच्या आश्रमामध्येच त्या ठिकाणी सुदैवानं तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही विठाला विठाला. त्यांचाच लिखित असणारा हा अभंग या ठिकाणी एक अत्यंत मूल्यवान अभंग आहे, अत्यंत महत्त्वाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. खरं तर आपण जीव म्हटलं की त्या मला वाटतं एक छोटासा ग्रंथ आहे, आपल्याला सगळ्याला माहीत असेल, विचार चंद्रोदय नावाचा ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न केलेला आहे की पुरुषार्थ म्हणजे काय आहे, पुरुषार्थ जो क्या आहे. त्याच्यामध्ये त्याचं उत्तर असं दिलेलं की कोण्याही जीवाच्या इच्छेचा जो विषय आहे तो संपादन करणे, याचं नाव काय की पुरुषार्थ आहे. परत एकदा वाक्य बोलतो मी, कोण्याही जीवाच्या इच्छेचा जो विषय आहे तो मिळविणे, याचं नाव काय की पुरुषार्थ आहे. गंमत अशी, आता कोण्याही जीवाचं म्हणजे काय, कोणताही जीव घेतला तर त्याच्या इच्छेचे पुन्हा एक 2 प्रकार पडतात, एक सामान्य इच्छा आणि एक विशेष इच्छा. सामान्य इच्छा म्हणजे कोणती, अ पासून ह पर्यंत जी सगळ्याला सारखी इच्छा असते त्याला कोणती म्हणायची, सामान्य. आणि जी राहण्याची खाण्याची पिण्याची ही जी इच्छा आहे ती प्रत्येकाची कशी आहे की वेगळी वेगळी आहे. मग कोणत्याही जीवाला कोणती इच्छा आहे तर त्याचं खाली लिहिलं, प्रत्येक जीवाला सकल दुःख निवृत्तीची आणि परमानंद प्राप्तीची काय आहे की इच्छा आहे. कल्पना करा की आपल्याला काही गोष्टी अन्वयाने आवडतात आणि काही व्यतिरेकाने आवडतात.
मला अमुक अमुक पाहिजे, मला ढमुक ढमुक पाहिजे, असं जे आवड नाही त्याला काय म्हणायचं की अन्वयाने आवडणं. आणि मला हे नको आहे असं जे आवडणं त्याला काय म्हणायचं की व्यतिरेकाने आवडणं. तुम्ही कुणालाही विचारा तुला काय पाहिजे आहे आणि तुला काय नको आहे. मला वाटतं 4 प्रकारचं वर्गीकरण आपल्याला प्रामुख्याने याच्यात करता येईल. पहिला वर्ग आहे शेतकरी, दुसरा वर्ग आहे व्यापारी, तिसरा वर्ग कोण आहे की नोकरी करणारा आहे, आणि हे तिन्ही ज्याला जमलं नाही की तो चोरी करतो, म्हणजे हा चौथा वर्ग आहे. मला वाटतं 4ही वर्गाला आपण खाजगीमध्ये जाऊन जर विचारलं की बा एखाद्या शेतकऱ्याला विचारा तुम्ही की तो हाडाचे काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रीचे दिवस करतो कशासाठी, त्याचं उत्तर काय येणार आहे की सुखासाठी. तुम्ही व्यापाऱ्याला विचारा इकडला माल तिकडून येतो कशासाठी, काय उत्तर पेढीवाले बाबा कशासाठी की सुखासाठीच आहे. बरं तुम्ही नोकरीवाल्याला विचारा ऊन वारा याची तमानं बाळगतो, ड्युटी करतो कशासाठी, सुखासाठी. म्हणून सगळ्याचं उत्तर एकच येणार की मला काय पाहिजे की सुख पाहिजे. आणि पुन्हा काय नको आहे तर मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणीही भावेना जीवे. कल्पना करा तुम्ही एकदा सर्वे सुरू करा आणि सर्वे सुरू केल्यानंतर प्रत्येकाला जर विचारलं तुला काय पाहिजे आहे तर प्रत्येकाचं उत्तर येणार आहे मला आनंद पाहिजे, सुख पाहिजे. तुम्हाला काय नको आहे असं जेव्हा विचारणार त्यावेळेस सगळे म्हणतील आम्हाला दुःख नको आहे. आणि हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जाऊन एक दुसरा सर्वे असा करा व एवढ्या दिवसापासून एवढ्या दिवसापर्यंत आपण आटोकाट प्रयत्न केले, सुख मिळालं का तर त्याचं उत्तर येणारे नाही. दुःख गेलं का त्याचं उत्तर येणारे नाही. विठाला विठाला सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षणयत मुक्ती यत्न नाही केला, क्षणयत मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेचला जीव माझा, हिंडता दिशा जन्म गेला. महाराजांनी एक दिवस नाही सांगितला, एक महिना आणि एक वर्ष नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. मला वाटतं कधीतरी आपण याच्यावर विचार करायला पाहिजे. समजा कल्पना करा की मेकर आहे किंवा जाणेफळ धरा, तिथे एखादा नवीन माणूस आहे, त्याला बाबाच्या आश्रमामध्ये यायचं, कीर्तन लिहायचं, माझ्या कीर्तन लिहायचं. आणि नवीन माणूस आहे त्यांना जाणेफळमध्ये एका माणसाला विचारलं की माझ्याकडे मोटरसायकल आहे आणि मी वरवंड आश्रमावर किती वेळेत पोहोचेल. ज्याला विचारलं तो थोडा हुशार होता, म्हणे तू गाडी किती वेगानं आणतो हे अगोदर मला सांग आणि मग तुला वेळ सांगतो. म्हणे कितीही घाई असली तर मी 60च्या पुढे जात नाही. त्यानं सांगितलं आरामशीर 10 मिनिटात तिथं पोहोचतो तू. किती मिनिटामध्ये? त्याला वाटलं बा चला बाबाला भेटू, महाराजाला भेटू, आणि म्हणून 10 मिनिटाचा रस्ता जाणेफळ ते आपलं काय की वरवंड आश्रम. योगायोगाने त्यानं गाडीचा वेग वाढवला आणि गाडीचा वेग वाढवल्यानंतर
आता 8 वाजता विचारलं, तो 8 वाजून 10 मिनिटाला इथे यायला पाहिजे होता, पण 8 वाजून 10 मिनिट झाले, 8 वाजून 20 झाले, 8 वाजून 30 झाले, 9 झाले, 9:30, 10 वाजले तरी तो या आश्रमात नाही आला. कुठं नाही आला कळून राहिलं, काय अवघड नाही सांगणार मी, पण तो इथं आला नाही. काय समजायला पाहिजे बरं त्या, रस्ता चुकला. हे अगदी आंधळ्या माणसाला आणि वेड्या माणसाला कळलं किंवा 10 मिनिटाचा रस्ता मी जर गाडीचा वेग वाढवून 2 तास बोलतो आणि जर मला माझं साध्य येत नसेल तर माझा कुठेतरी काय झाला की रस्ता चुकलेला आहे. तर एवढा दीर्घकाल प्रयत्न करून जर आपल्याला सुख मिळत नसेल, आनंद मिळत नसेल, याचाच अर्थ असा आहे की जीवाचा पहिला काय चुकलेला आहे की रस्ता चुकलेला. विठाला विठाला विठाला. मुळात असं आहे, ज्याची उत्पत्ती जिथून होते तिथे गेल्याशिवाय त्याला स्थिरता आणि समाधान मिळत नाही. हा नैसर्गिक नियम आहे. परत एकदा वाक्य बोलतो की जे जिथून जन्माला आला, ज्याची उत्पत्ती जिथून झालेली आहे आणि तो उत्पन्न झाला आणि त्याला सोडून तो किती हिंडला तरी त्याला स्थिरता आणि समाधान मिळत नाही आहे. त्याला स्थिरता समाधान कधी मिळेल माहीत आहे का तुम्हाला, की त्याची जिथून उत्पत्ती झाली तिथं गेल्याशिवाय त्याला स्थिरता आणि समाधान मिळणार नाही. हा नियमच आहे. अगदी दुसऱ्या भाषेत बोलायचं झाल्यास, अंश हा कितीही दूर जरी गेला तर जोपर्यंत तो अंशीपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला स्थिरता आणि समाधान मिळू शकत नाही. एक उदाहरण मी आपल्याला देतो. कल्पना करा की गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला तर ढोबळ मनाने कोणताही व्यक्ती सांगेल की बा ब्रह्मगिरीहून गोदावरी गंगेचा काय झाला, उगम झाला. कोणाला विचारा तुम्ही, तर गोदावरी गंगा हिचं उगमस्थान कोणतं आहे तर ब्रह्मगिरी गंगाद्वार आहे आणि तिथे त्या ठिकाणी थेंबा थेंबानं काय झालं की ती गंगा पडते, गुप्त होते, पुढं कुशावर्तामध्ये थोडीशी मोठी होती, पुन्हा गुप्त होती आणि नाशिकला पाठीमागे थोडी मोठी होती. कुठे निघाली ती गंगा तर माऊलीनं सांगितलं, का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. कुठे निघाली ती, ती गंगा फक्त समुद्राला मिळण्यासाठी निघालेली आहे. बघा, उगमस्थानापासून ती हळूहळू मोठी मोठी होत 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 स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पैठणला एक मोठा बांध घातला, ज्याला आपण धरण म्हणतो, त्याला आपण नाथसागर म्हणतो. समुद्राला निघालेल्या गंगेला अडवलं आणि तिथंच थांबवण्याचा पहिला प्रयत्न झाला. थांबली का निघाली पुढे, थांबली तिथे का निघाली पुढं. सांडव्याच्या द्वारे, कॅनॉलच्या द्वारे ती निघाली. पुढे प्रत्येक आमदाराने खासदाराने केटीवेर बांधले, कोल्हापुरी बंधारे म्हणतात, ते टाकले. कोल्हापुरी बंधारा घातला की तिथं त्या ठिकाणी महाराज ते थांबल्यासारखं होतं, परंतु ते भरलं की पुन्हा ओसंडून ती तिकडे निघती महाराज. थेट ती गंगा कुठे जाऊन स्थिर झाली माहिती का, तुका म्हणे गंगा सागर संगमी. हे बघा, आपल्याला पुढचं नाही घ्यायचं, आपल्याला एवढंच म्हणायचं की गंगा कुठे जाऊन स्थिर झाली तर ती सागरामध्ये जाऊन स्थिर झाली. स्थिर नाही झाली, ती समुद्र स्वरूप झाली, सागर स्वरूप झाली. कारण स्थिर झाली नाही, तिथे गेल्यानंतर सागराचं पाणी आणि गंगेचं पाणी तुम्हाला वेगळं करता येणार नाही. माझा हाच प्रश्न आहे की त्या गंगेला एवढा मोठा अडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला तरीसुद्धा तिथे न थांबता ती समुद्रामध्ये जाऊनच का थांबली, त्याचं पहिलं खरं कारण आहे की त्या गंगेचा जन्मच तिथून झाला. शरला सागर गंगा
ओघी मिळे. पावणे 400 वर्षाच्या अगोदर तुकोबरायाने बाष्पीभवनाची प्रक्रिया मांडली होती. त्या उन्हामुळे उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, वाफ होती, वरती गेल्यानंतर त्याची ढगं तयार होतात आणि ढगं झाल्यानंतर ते ढगं वाऱ्याच्या अगदी झोकाझोकाने ब्रह्मगिरीला जातात आणि तिथं ब्रह्मगिरीवर पाऊस पडतो आणि तेव्हा त्या गंगेचा उगम होतोय. मला वाटतं जर तिथे पाऊसच नाही पडला तर त्या ठिकाणी तुम्हाला गंगेचा एक थेंब सुद्धा बाहेर दिसणार नाही. याचा अर्थ असा आहे की गंगेचा मूळ उगम, पाण्याचा मूळ उगम कुठून झाला? समुद्रातून. मग समुद्रात गेल्यावरच ते पाणी, ती गंगा जशी स्थिर होती. हा झाला आता दृष्टांत. आता आपण सिद्धांताकडे येऊ. आश्रम सिद्धांताचा आहे काहीतरी. तर जीव म्हणजे काय? तर मला वाटतं वेदांत श्रवण केलेली जी मंडळी तीच फक्त जीव शब्दाची व्याख्या सांगू शकतील. बाकी 50,000 घेणारे आणि 1,00,000 घेणाऱ्या महाराजाच्या बापाला सुद्धा जीव माहीत नाही. त्याचा जीव गेला तरी त्याला जीव माहीत नाही. विठाला विठाला. तुम्ही तरी सांगा, नुसतेच म्हणता महा तुमच्यात जीव आहे, तुमचा महात जीव आहे. जीव जीव शब्दाची व्याख्या काय? जीव जीव म्हणजे काय? आता इथे सगळे श्रोते असल्यामुळे, विद्यार्थी असल्यामुळे सांगायला काही हरकत नाही. आपल्याला माहिती आहे कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी किंवा विष्टी अज्ञान, त्याच्यामध्ये पडलेला आभास, तिन्ही मिळून काय झालेलं आहे? जीव. याच्यात एक जरी काढलं तर जीव शब्दाची व्याख्या तयार होत नाही. जीव चैतन्य हे कधी तयार होतं माहिती आहे का? ज्याला आत्मचैतन्य म्हणता येईल, कुटस्थ चैतन्य आणि बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचा आभास, तिन्हीचं नाव काय आहे? की जीव आहे. ब्रह्मचैतन्य अधिक माया, त्याच्यात पडलेला आभास, ते निवडून काय झालं? ईश्वर चैतन्य. आणि कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी, तिच्यात पडलेला त्याचा आभास, ते निवडून काय झाला? जीव. मग मला एक विचारायचं आपल्याला, जीवाचं मूळ स्वरूप काय? तो कुटस्थ चैतन्य, आत्मा आहे. आत्मा म्हणजे कसा आहे? तो सुख स्वरूपच आहे. तो कसा आहे की मुळात सुख स्वरूप आहे. पण आता भ्रमामुळे हा जीव दशेला आला. जीव दशा आहे का मानली? जीव दशा नाहीये, पण ती काय झाली की मानली. आणि म्हणून जीव सुखातूनच निघाला. या देहाचे आईवडील हे आईवडील आहेत, पण जीव मात्र याचं जर चिंतन केलं, त्याचं अधिष्ठान जर कोण असेल तर तो कोण आहे? की आत्मा आहे, ब्रह्म आहे, सुख आहे. आणि ते निघालं बाहेर. आणि कुणीकडे लागला तर ते सुख पाहायला लागलं. आणि मी नेहमी विनोदानं सांगत असतो की पहिलं धरण घातलं बायको, लग्न केलं म्हणजे पहिलं धरण. तुम्ही लग्न झाले ना तुमचे? लग्न कशासाठी केले? सुखासाठीच केले. सगळ्यात मोठं धरण जीवाला सुख मिळवण्यासाठी बाहेर आल्यानंतर बायको हेच धरण आहे बरं का महाराज. होय गो बरं का. मिळालं का सुख तुम्हाला? नाही. मला परवाला एक माणूस भेटला, महाराज मुलगा IT इंजिनियर म्हणे, एक MBBSला आहे. अरे म्हणलं एक कोल्हापुरी बांधारी बारीक बारीक, काय नादी लागला याच्या सुख नाही आहे. बायको, लेकरा बाळा सुख नाही. जीव जेव्हा त्याच्या मूळ स्वरूपाकडे जाईल त्याच वेळेस त्याला काय मिळेल? सुख मिळेल. विठाला विठाला. ना तरीने दैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी, परितेत बैसुनी उपवासो करी, का दरिद्रीजिये का कमलकंदाने दरदुरी, नांदनुकी एकेची घरी, परी परागो सेविजे भ्रमरी, एराची फुलूची उरे, पाहिपा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदराड, परिते अविरुनी गोचिड, अशुद्ध काय न सेविते. पुढची ओवी काय? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांता शिकामू विषयावरी. विठाला विठाला. तुम्हाला आम्हाला जर आनंद पाहिजे असेल, तुम्हा आम्हाला जर सुख पाहिजे असेल, तर माझं मत आहे की आपलं मूळ स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप आहोत. आपण का आहोत? आत्मस्वरूप आहोत. आता गंमत कशी झाली, जुना काळ होता, त्याचं काळ नाही आहे. ग्रामीण भाग, आणि ग्रामीण भागामध्ये एक म्हातारी, त्या वाकळ म्हणतात काही भागामध्ये, काही भागामध्ये गोधाड्या म्हणतात. आणि ती गोधाडी शिवायचं काय करायचं? काम करायचं. ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच त्या काळामध्ये स्ट्रीट लाईट आलेली. आणि मग ती म्हातारी अशी गोधाडी शिवायला बसली. एक अर्जंट गोधाडी द्यायची उद्या सकाळी. आणि म्हातारी असं वाटलं की बा आपण जरा बऱ्याच वेळपर्यंत गोधाडी शिवता शिवता त्या सूर्यास्ताच्या वेळेला म्हातारीची सुई हरपली. सुई हरपल्यानंतर थोडी लाईट बीट लागली आणि मग म्हातारी त्या गल्लीमध्ये अशी सुई पाहत होती.
गावामध्ये सप्ताह होता, अखंड हरिनाम सप्ताह. सरपंच कीर्तनाला, मेंबर लोक कीर्तनाला, आणि म्हातारी 2-3 तास ती सुई पाहत होते. तेवढ्यात कीर्तन वगैरे संपलं आणि एक मेंबर चालले असे तिथून. तर म्हणे आजी काय पाहत होतं? काय नाही म्हणे बाबा, मला गोधडी शिवून द्यायची, सुई हरपलेली आहे, मी बराच वेळ झाली सुई पाहते. मग त्याला वाटलं चला आता म्हातारीचा उदरनिर्वाह जर सुईवर असेल तर आपण शोधून देऊ. मग आता मेंबर पाहू लागला ग्रामपंचायत. तेवढ्यात उपसरपंच आला. काय पाहता हो मेंबरात? म्हणे काय नाही, म्हातारी सुई हरपली, आपण शोधून देऊ. तेवढे सरपंच आले. काय पाहता? काय नाही म्हणे, म्हातारी सुई हरपली, जर शोधून देऊ. असं करता करता गायक, वादक, महाराज हे सगळेच आले. ते म्हणे बा चला आपण सगळी मिळून म्हातारीला काय करू की आपण सुई पाहून देऊ, शोधून देऊ सुई. एक हुशार माणूस होता. तो विचार करतो की 200 माणसं 100 चौरस फुटामध्ये कण उधळू राहिले आणि जर यांना सुई सापडत नसेल तर काहीतरी चूक झाली, कुठेतरी गल्लत झाली. आणि म्हणून त्यांना असं सहज एका माणसाला विचारलं, का काय पाहतात? म्हणे सुई. म्हणे कोणाची? म्हणे म्हातारीची. मग त्याने विचारलं हरपली कुठं? म्हणे मला नाही माहिती. मग तुम्ही कसं काय पाहतात? म्हणा आता हे एवढे मोठे माणसं पाहत होते म्हणून पाहतो मी. बरं त्याला विचारलं, ते म्हणजे मला नाही माहिती, हे पाहत होते. असंच चाललंय आपलं सगळ्याचं. असं करता करता थेट सरपंचापर्यंत तो पोहोचला. का हो सरपंच काय पाहतात? म्हणे काय म्हातारी सुई सापडून देतो. कुठं हरपली? म्हणे मला नाही माहिती. आणि असं करता करता नंतर डायरेक्ट त्या म्हातारीकडे गेला. म्हणे कहो आई काय पाहतात? म्हणे सुई. म्हणे कुठं हरपली? म्हणे घरात. सुई कुठं हरपली? घरात. पाहत कुठं होती? दारात. म्हणे इथं का पाहता? उजेड आहे म्हणून. सुई अंधारात सापडेल का उजेडात सापडेल? कीर्तन अवघड नाही. अंधारात सापडेल का उजेडात? उजेडात. कुठं पाहत होती म्हातारी? उजेडाशिवाय सुई सापडणार नाही खरंय, पण जिथं हरपली तिथं उजेड पाहिजे. असं बाहेरचा उजेड काही कामात नाही. हे आमचे सगळे उजेड बाहेरचे. आमचे जे आम्हाला जे लोक मानतात ना, हा उजेड सगळा कुठाला आहे? बाहेरचा आहे. आत हरपलं कार्यक्रम नाही. माझं काय म्हणणं आहे की ज्याच्या अज्ञानानं जे वाचतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते. ही गंमत आहे ना. आणि म्हणून मला हे म्हणायचं की प्रत्येक जीवाला जर आनंद पाहिजे असेल आणि ते आनंदाचं जर चिंतन केलं तर शास्त्रही सांगतं, वेदही सांगतो, गीता, ज्ञानेश्वरी, संत वाङ्मयही सांगतं की या जगामध्ये सच्चिदानंद स्वरूप फक्त कोण आहे की ब्रह्म आहे. स्वानंद सुखनिवासी दोंडा महाराज दिगलूरकर काही प्रक्रिया मांडायची. काही गोष्टी अप्राप्त आहे, काही प्राप्त अप्राप्त आहे, काही अप्राप्त प्राप्त आहे, काही प्राप्त आहे. विठाला विठाला अप्राप्त अप्राप्त म्हणजे काय? जिचं अस्तित्वच नाहीये आणि तिला मिळवण्यासाठी आपण लाख प्रयत्न केले तरी मिळणार नाही, त्याला म्हणायचं अप्राप्त. परत एकदा सांगतो की जी गोष्ट वस्तुतः नाहीये, मूलतः नाहीये आणि तिला मिळवण्याचा आपण लाख प्रयत्न केला तरी ती मिळणार नाही, याला म्हणायचं अप्राप्त. आपल्याला सगळ्याला दृष्टांत माहिती आहे. वंध्या पुत्राच्या लग्नाचा सोहळा, याच्यातली कोणती एखादी व्यक्ती मला दाखवा की ते वांझेच्या पोराच्या लग्नाला गेली. काय तुम्हाला चिठ्ठ्या नव्हते म्हणून गेले नाही का? भांडणं होते म्हणून गेले नाही तुम्ही? अरे ते नाही, ते अप्राप्त, ते वस्तुतः नाही. माऊलीनं सुंदर दृष्टांत दिला की एक बाई एका ज्योतिषाकडे गेली. कोणीकडे आल्या बाई साहेब? काय नाही, मला मुलाची जन्मपत्रिका तयार करायची, जन्मकुंडली. ब्राह्मण चतुर होता, हुशार होता, शास्त्री होता. त्यांना सांगितलं मला असं करा, जन्मवेळ, जन्मतिथी, जन्मतारीख सांगा, मी तुम्हाला एक 15-20 मिनिटात ती जन्मपत्रिका तयार करून देतो. बाईने सांगितलं की शास्त्री बाबा थोडं मला माफ करा की मेहकर, संभाजीनगर, पुणे, मुंबई सगळे जे हॉस्पिटल आहे, माझं पूर्ण मेडिकल टेस्ट केलं, फिजिकल टेस्ट, शरीर, आणि सगळ्या डॉक्टरचा एक रिपोर्ट आहे की मला या जन्मात तरी मुलगा होत नाही. गेली कुठं होती ती? मुलाची जन्मपत्रिका तयार करायला. आणि पुन्हा काय म्हणून राहिली त्याला की मला मुलगा होत नाही. ती ज्योतिषी म्हणे बाई तू पागल झाली का काय? तुला पोरग होत नाही हे माहिती असून जन्मपत्रिका काढायला कशाला आली? ती म्हणे मला असं वाटलं की पोरग होणं आपल्या हातात नाही, पण जन्मकुंडलीत ह्या जन्मात काढून घ्या. वांझेच्या लेका कैची जन्मपत्रिका, गंधर्व दुर्ग काय पाडावी,
काय शिशे विषाण मोडावे होवावे मग तोडावे खपुष्पकी तैसा संसारो हा विरा रुखची नाही साचोकारा मा उन्मळणे दरारा कैसाठी. आपलं चिंतन हे चाललं. याला म्हणायचं अप्राप्त. अप्राप्त जी वस्तू नाही आणि तुम्ही ती कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला तर मिळणार नाही. मी कीर्तन झाल्या झाल्या तुम्हाला 49,000चा फोनपे करतो. खरंच करतो, इमानदारीने करतो. फक्त मला काशवीचं 1 किलो तूप आणून द्या. कशाचं तूप? भेटन को महाराज? का भेटणार नाही? अरे दुधाचाच पत्ता नाही, तूप कुठून भेटणार आहे? विठाला विठाला काही गोष्टी प्राप्त आहे पण कालांतरानं त्या अप्राप्त होतात. ही जेवढी जेवढी लौकिक पदे आहेत, मग ते सरपंच पद असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्रीपद असेल, ही सगळीची सगळी पदे प्राप्त जरी असली तरी कालांतरानं मग काय होतात महाराज? ती अप्राप्त होतात. अहो ही सोडून द्या. ब्रह्मादी पदे दुखाती शिरानी, 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 ब्रह्मादी पदे दुखाती शिरानी. तेथे दूषित धनी जडो तेथे दूषित धनी तेथे पा कैचे थोरवेचे मान पाहे पा जो सृष्टी बीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीचे आमापाशी झाला. याला काय म्हणायचं? प्राप्त अप्राप्त. काही कालापर्यंत ती पदे प्राप्त आहे पण कालांतरानं अप्राप्त होतं. बरं, काही असं आहे की अप्राप्त प्राप्त. समजा स्वप्नावस्थेमध्ये कितीही मोठं तुम्हाला वैभव मिळू द्या, ते वस्तुतः अप्राप्तच असतं, पण तुम्हाला स्वप्न कालामध्ये ते कसं वाटतं? प्राप्त. याला काय म्हणायचं? अप्राप्त प्राप्त. एकदा काय झालं, एक वारकरी माणूस आणि त्याचा सतत नियम होता की सकाळी 4 ते 6 काकडा. घरी असला काकडा, बाहेर असेल काकडा, सप्ताला असेल काकडा भजन. आणि जास्त भजन करणारे जरा दैनच राहते, काय कोणाला काही कळत नाही. कारण भजन्या म्हटले गरीबच पाहिजे, असे फारसा काही सधन काही दिसत नाही आम्हाला. आणि खरंच नाही बरं का. आता आम्ही रोज हिंडतो तर भजन्या असा खूप श्रीमंत आहे असं नाही आहे. आणि देव मुद्दाम ठेवतो काय काही कळत नाही. पहा ह्या समृद्धीत आमच्या काही भजण्याची शेतं गेली, काय ना कायमचीच भजनं बंद केली. ते म्हणे बा इकडं दुकान आहे तिकडे, म्हणून देव गरीब ठेवतो काय कोणता. आणि मग एक दिवस संक्रांतीचे दिवस पत्नी म्हणे का इतकं भजन म्हणता, एवढा काकडा म्हणता, पैसा लागत नाही, आपली परिस्थिती काही दुरुस्त होत नाही आहे. ते म्हणजे जाऊ दे, हुशार होता तो, चिंतनीय होता. ते म्हणजे भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जाता पैसे घर रेगे प्रारब्धेची जोडी धन, असं ते चिंतन सांगायचे ते. आणि ते बायकोला सगळं सांगायचं ते, सगळं पद्धतशीर सांगायचं, सगळं प्रारब्धात. पण योगानं दिवसभर बायकोनं टुमणं चालू ठेवलं, पैसा देव का करीत नाही पैसा. ते रात्री झोपलं आणि झोपल्यानंतर 2-3 भांडीन त्याची शेजारी झोपला. आता दिवसभर त्याचा खल झाला, चिंतन झालं. आणि रात्रीला स्वप्न असं पडलं, सकाळी 3 वाजता त्याला असं चाललं पण रस्त्याने त्याला 50-50 हजाराचे 4 बंडल भेटले सोन्या याची नोटाची. काय दिवसभर ते चर्चा केली ना त्याने, आणि मग स्वप्न पडलं त्याला, आनंद झाला त्याला, आनंद. त्यानं ते घेतलं, त्याला वाटलं किती की बघावं. एक असं त्यानं बंडलचं शेल तोडलं आणि 5-7 नोटा मोजल्या महाराज. आणि एकदम मांजरीनं भांड्यावर उडी मारली, भांडी याच्या अंगावर पडली. गेले पैसे, गेले स्वप्नीचे चेले जायला या. 4 वाजले.
बायकोला पक्क माहीत होतं रामकृष्ण हरी सुरू होणार याचं, काही नाही. 4, 5, 6, 7, 8. बायको म्हणे 40 वर्षाचा काकड्याचा नियम बंद केला म्हणे. तुम्ही कसं काय बंद केला? त्यानं सांगितलं जाऊ दे काय करते म्हणे. इकडून तिकडून कसे 2 लाख रुपये सापडले होते म्हणे. त्या मांजरीला उडी मारायला आत्ताच काय वेळ मिळाली, तिनं उडी मारली, ते स्वप्न गेलं आणि पैसे गेले म्हणे. ती त्याचीच पत्नी होती. ती म्हणे तुम्ही येडे म्हणे, सापडल्या माझ्याकडे दिले असते तर कशाला गेले असते. ते देता येत नाही. याला काय म्हणायचं? अप्राप्त प्राप्त. सज्जनांनो, एक वस्तू अशी आहे ती प्राप्तच आहे, फक्त जीवाला प्राप्त नाही असा भ्रम झालेला आहे. त्याचं नाव आहे आत्मा, त्याचं नाव आहे ब्रह्म. विठाला त्याला म्हणायचं प्राप्त प्राप्त. त्याला काय म्हणायचं? प्राप्त प्राप्त. मला एका माणसानं आत्ता शेतात नेलं, 20 एकर शेत, माळ रानाचं शेत. अरे मी म्हणलं एवढा उन्हात कुठं नाही म्हणे. बाबा एक काम करा, आपल्याला विहीर खोदायची, पाणी सांगा म्हणून. मी म्हणलं विचारसागर सांगतो पण पाणी नाही जमत मला. म्हणजे विचारसागरांना पोट भरत म्हणे. मला इथं सगळी इरिगेटर जमीन करायची म्हणलं. मला पाणी येतच नाही म्हणलं सांगता. आणि तुला पाणी सांगितलं आश्रम कशाला कोरडं ठेवला असतं म्हणलं. नाही पाणी सांगा म्हणे. बा तुम्ही महाराज आहे. काही अडाणी लोक. आता तर जास्त आग्रह वाटत मला, खोद बा तुझ्या 20 एकरमध्ये कुठं पाणी लागत असं सरळ सांगितलं. मी खोद ना तू आता 20 एकरमध्ये कुठेही खोदलं तरी तुला पाणी लागेल. हे असं आडमुठ पाणी कुठं सांगता म्हणे. मला एखादं पॉईंट द्या म्हणे, इथं पाणी लागेल, तिथं पाणी लागेल, तिथं पाणी लागेल. मी म्हणलं खोद बाबा, इथे वारुळ आहे ना, ते वारुळ खोद. आता तरी थांबा की नाही त्याने. ते म्हणतात किती फुटावर लागेल. मी म्हणलं मला फुटावर नाही कळत, पाणी लागोस तर खोदीत राह म्हणलं. पाणी आहेच म्हणलं त्याच्यात. भूगर्भामध्ये पाणी आहे आणि पाणी नवीन लागत नसतं. त्या पाण्यावर असलेले जे प्रतिबंध आहे ते प्रतिबंध काढून फेकले की असलेल्या पाण्याचं आपल्याला दर्शन होत असतं. वास्तविक पाणी नवीन काही लागत नाही. अप्राप्त असलेल्या पाण्याची प्राप्ती होते का? प्राप्त असलेल्या पाण्याचं दर्शन होतं. तर प्राप्त असलेलंच पाणी, पण त्याच्यावर मातीचा थर, मुरमाचा थर, खडकाचा थर काढून टाकला की आत आपल्याला काय होतं? दर्शन होत असतं. तसंच प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 3 दोष आहे. मल म्हणजे पापाची वासना, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं काय की अज्ञान. एकदा 2 दोष आपण जर घालवले आणि जर महाराजांकडे आलो, महाराज जर उपदेश केला, तर आवरण नावाचा दोष गेला रे गेला की असं समजायचं त्याला प्राप्ताचीच प्राप्ती झाली. फक्त हा वाक प्रचार आहे, फक्त हा शब्द व्यवहार आहे. प्राप्ताची प्राप्ती होत नाही. विठाला मी तुम्हाला सांगितलं की जिथे सुई हरपली तिथं ते पाहायला पाहिजे. माऊली ज्ञानोबारायाने एक दृष्टांत दिला महाराज. का कौन ऐकू भ्रमलीपणे, मी तो नव्हे का चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंदू अंतकरणे घेऊन ठाके. मेकर सारखं शहर आणि एक असा बोळसर मनुष्य आणि त्याची पत्नी चतुर. पण कुठली तरी यात्रा असेल, खूप गर्दी झाली, पाहुणे आलेले होते, 5-7 बैला पुरणपोळी स्वयंपाक करायचा. आणि बाईने सांगितलं एक काम करा तुम्ही, काय जा बरं म्हणे, तेल संपले आणि अमुक दुकानावरून फक्त गोड तेल घेऊन या. ते म्हणे अगं 20 वर्ष झाले मी कधीच बाजार केला नाही, मी कधी बाहेर जात नाही, एक काम कर म्हणे तूच जा स्वतः. ती म्हणे मला जाणं होत नाही कारण स्वयंपाक करायचं इथे. हे बायको म्हणू लागली तुम्ही जाणार नाही म्हणे. मी जर बाहेर हरपलो तर कसं करू? मी एक कर्मातला म्हणू लागला, तो कुठला म्हणू लागला. बायको म्हणे येडी झाली. बायको म्हणू लागली तुम्ही या गावात जन्मले, तुम्ही काय हरपणार नाही ना? नाही मी जर हरपलो तर करू काय म्हणे, मी जाणार नाही म्हणे बाहेर. शेवटी बाईला वाटलं काय करावं. आणि म्हणून बाईनं काय केलं की त्याची समजूत काढण्यासाठी एक घोंगडीची दसुडी असते आणि ती दसुडी घेतली, त्याच्या उजव्या पायाच्या करंगळीला बांधली किंवा काळा दोरा बांधला आणि त्याला सांगितलं मालक हे बघा, ही दसुडी असली का समजायचं तुम्ही आहे आणि ती तुटली का समजायचं तुम्ही हरपली. आता वास्तविक आता असं काहीच नव्हतं, पण यानं फक्त जाऊन तेल आणा म्हणून त्याची समजूत घातली, ते काळा दोरा बांधला आणि लागलं आपलं असं पाहत चाललं. आता माणसाचा एक मूळ स्वभाव कोणता? जे काम अगोदर करायला पाहिजे ते कधीच करणार नाही, रिकामी काम अगोदर करीन.
आता हे गेलं गारुड्याचा खेळ आला होता, तिथं लागलं गारुड्याचा खेळ पाहायला. त्या गारुड्याने केला वादीचा साप. साप लोकात आला, ते लोक याच्या अंगावर पडले, एखादा बुटाचा पाय पडला आणि ती दसूड गेली तुटून. मी तो चोरलो म्हणे आणि घरी जाऊन सांगा म्हणे माझ्या पत्नीला की तुमचे मालक हरपले. हरपला होता का? नाही. मग याचा भ्रम कसा काय झाला? त्याच्या बायकोनं तो भ्रम करून द्याला होता की ही दसुडी असेल तर तुम्ही आहे, दसुडी नसेल तर तुम्ही नाही, असं नव्हतं. तसं अविद्येमुळे जीवाचा असा भ्रम झालेला आहे की देहाधिक असेल तर मी आहे आणि देहाधिक नसेल तर मी नाही. वास्तविक पाहता देह असला तरी तुम्ही आहे आणि देह नसला तरी तुम्ही नाही आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की मी नाही, तर मला वाटतं हा सगळ्यात मोठा भ्रम जीवाला झालेला आहे. तेच महाराज अभंगाच्या पहिल्याच्या अप्राप्तीचा भगवान बाबांनी लिहिले. आतापर्यंत आपल्याला काय होता की भ्रम होता. कशाचा भ्रम होता? अप्राप्तीचा भ्रम होता. आणि पुढे काय? नर शोधू लागे प्राप्ता, म्हणजे असलेल्याच वस्तूला तो शोधायला लागला. भ्रम शब्दाचा अर्थ मला वाटतं सगळ्याला माहिती की ज्याच्या ठिकाणी जे नसून त्याच्या ठिकाणी ते दिसणं, याचं नाव काय की भ्रम आहे. वास्तविक पाहता तुम्ही कधीही अप्राप्त नाही, काही नाही, अप्राप्त नाही. अगदी मी स्थूल दृष्टीने बोलणार आहे. तुमचं जे स्वरूप आहे ते मागेही होतं, आताही आहे, पुढेही राहणार. परमात्म्याचं वर्णन करताना लिहिलंय, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास. म्हणून आपण जर चिंतन केलं तर आपल्याला असं वाटतं की आम्ही मागे नव्हतो आता आहे, असं नाही आहे. आपण मागेही होतो, आताही आहे आणि पुढेही काय की राहणार आहे. दृष्टांत हा एकांगी असतो, पण तुम्हाला कळायसाठी मी सांगितलं असतं. कल्पना करा की आज 4 वाजता मी इथे नव्हतो, या आश्रमात नव्हतो, माझा अभाव होता. या 4 वाजता या भगवान बाबाच्या आश्रमामध्ये माझा अभाव होता, म्हणजे मी इथं नव्हतो. आणि आता पुन्हा 12 वाजता मी इथे राहणार नाही, म्हणजे 4 वाजता मी इथे नव्हतो आणि 12 वाजताही राहणार नाही. पण 4 वाजता मी इथेच नव्हतो का आमच्या तिकडे नव्हतो? आमच्या तिकडे होतो का नव्हतो? होतो. मी तिकडे होतो, याला पुरावा काय? जसं मी तिकडे होतो तर याला काय पुरावा आहे? तुम्ही कोणत्या आधारानं म्हणून राहिले की मी तिकडे होतो म्हणून? हे कळून राहिलं मी काय बोलतो तर. जसं आज 4 वाजता मी इथे नव्हतो हे खरं आहे,
पण आमच्या तिकडं होतो मी. तर असं तुम्ही म्हणून राहिले की मी होतो, इथे नव्हतो पण तिथे होतो. मग तिथे होतो याला काय पुरावा आहे? याला पुराव्याची गरज नाही. तिकडे जर नसतोच तर इथं आलो नसतो. हा हे तिकडे जर समजा आमची समाधी असते समजा, तर हे मरायला नसतो. कारण तिकडे अस्तित्व होतं म्हणूनच इथे आलो, आणि अस्तित्व आहे म्हणूनच मी जाणार. एक बारकावा सांगतो तुम्हाला. तुमच्या दृष्टीने माझा भाव अभाव आहे, कारण मी आज 4 वाजेपर्यंत माझा अभाव तुमच्या दृष्टीने आहे, पण माझ्या दृष्टीने मी आहेच. आणि आता याच्यानंतर मी जाणार असेल तर तुम्हाला पाहिलं आता महाराज इथं नाही आहे, पण माझ्या दृष्टीने मी कधीही आहे. तद्वत जीव हा एक दृष्टांतासाठी तुम्हाला सांगतो की 100 वर्षाच्या अगोदर तुम्ही होते का तुमच्या गावात? जे तुमचे गाव आहे परिसरातले 100 वर्षाच्या अगोदर होते का तुम्ही? होते का? नाही. असं मला वाटतं ठामपणे सांगायचं तुम्ही 100 वर्षाच्या अगोदर तुमच्या गावात नव्हते. मग तुमच्या गावात नव्हते का कुठंच नव्हते? बरं, कुठं होते? कशावरून होते? आज तुम्ही जर कुठंच अस्तित्व नसतं तर कशाला मरायला आले असते? होते म्हणून आले. आता आपल्याकडे जीव मेला म्हणतात का गेला म्हणतात? गेला म्हणजे मेला होईन का? गेला म्हणजे मेला होत नाही. म्हणजे तुम्ही कुठेतरी होत. मी स्थूल दृष्टीने बोलतो बरं का, आत्मदृष्टीने जाणंही नाही येणंही नाही. पण तुमचं अमरत्व मला हे सिद्ध करायचं की तुमचं अस्तित्व जे आहे ते भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे, आणि भविष्य काळात सुद्धा राहणार आहे. विठाला विठाला विठाला. तुम्हाला मरण आवडतं का अमरपणा आवडतो? मला कोणाला काय आवडतं सांगा तुम्ही? कोणालाच आवडत नाही. अगा मर हा बोलून सहाती. माझं एक मत आहे. काय मत आहे सांगू का? की ज्यांची लग्न झाली नाही, ज्यांना मुलं बाळ झाली नाही, यांना वाटावं की आपण मरू नये, पण ते मारायला टेकले त्यांना जाऊन विचार मारता का? आता मेले तरी चालते. ते गावात सगळं त्यांनी वाटूळच करून टाकलेलं आहे गावाचं. ते मेले तरी चालते, त्यांना विचारा बाबा मारता का? नाही. आमच्या बाजूला शरद बाला माहिती पैठणकर धर्मशाळा एक म्हातारी अतिशय लहान झाली होती, आणि मी गेलो आणि वृद्धा लय दैने रे माई, लय दैने माई, लय दैने भलती त्या ठिकाणी महाराज लय दैन माई. मला कोणी पाणी देत नाही, कपडे धुत नाही. मी म्हणलं मग एक करू म्हातारी. म्हणे काय? म्हणलं तुला मारायची गोळी आणून देऊ का? तुझ्या मायला मार ना. म्हणे मला कशाला मारतो म्हणे. म्हणजे जीव मारायला टेकला तरी त्याला मारा वाटत नाही, कारण अमरत्व हे तुमचं वस्तुतः काय की स्वरूप आहे. विठाला विठाला. म्हणून मला हे मिळेल, मला हे प्राप्त होईल, मी परमार्थ केल्यानंतर मला भगवंताची प्राप्ती होईल, असं जर तुमच्या डोक्यात असेल तर हा सुद्धा भ्रमच आहे. हा सुद्धा काय की भ्रम आहे. कारण जीवाचं अस्तित्व हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी आत्मस्वरूपानं आहे. म्हणून महाराज म्हणतात बरं आपण ज्ञानस्वरूप आहे. कसे आहे? ज्ञान जसं सद्रूप आपलं हे स्वरूप आहे, तसं आपण कसं आहे की ज्ञानस्वरूप सुद्धा आहोत. बघा तुम्ही जागृतीचंही प्रकाशन तुम्ही करता, स्वप्नाचंही प्रकाशन करता, आणि एवढंच नव्हे तर सुसुप्तीचं सुद्धा तुम्ही काय करता? प्रकाशन करता. म्हणजे तुम्ही कसे की ज्ञानस्वरूप आहात. बरं जाऊ द्या. तुम्हाला अज्ञानी राहावं वाटतं का ज्ञानी व्हावं वाटतं? ज्ञानी व्हावं वाटतं. कोणाला विचारा. ज्ञानी व्हावं वाटतं हा भाग तर दुसरा आहे. मला वाटतं ज्ञानाला मी ज्ञानी आहे असं वाटणं साहजिक आहे. अज्ञानाला सुद्धा मी ज्ञानी वाटतंय. हे त्याचं ज्ञानस्वरूपच ते आहे. आणि म्हणून जीव मुळातच सद्रूप आहे, हा चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे, आणि याची कधीही या ठिकाणी अभाव होऊ शकत नाहीये. आणि म्हणून महाराज म्हणतात की मी नाही असं जे जीवाला वाटायला लागलं, हा सगळ्यात मोठा त्याचा काय की भ्रम आहे. विठाला विठाला विठाला. काय लिहिलं महाराजांनी? अप्राप्तीचा भ्रम होता, नर शोधू लागे प्राप्ता. एक वाक्य बोलू का? की हे सगळं बहिरंगात परमार्थ करणं म्हणजे कंड जिरीव नाही तुमचा. नाही तर काय नाही, तुम्हाला मूळ जाग्यावर आल्याशिवाय
तुम्हाला त्या ठिकाणी समाधान मिळणार नाही. जीवानं काय केलं सांगू का? मूळ स्वरूपाला सोडलं आणि मी नाही असं चिंतन करायचं. हे बघा, आपण मूळ स्वरूपाला सोडल्यामुळं बारीक होत आलो. संकोचोनिकारे झाला असे लहान, घेया पोषण ब्रह्मांडाचे. मीठ असतं मीठ, आणि मिठाचं स्वरूप केवढं आहे असं जर विचारलं तर जेवढा समुद्र तेवढंच मीठ. मीठ जोपर्यंत समुद्रामध्ये होतं तोपर्यंत यात्रेकरू गेले, दिवे लावतात, कोणी नारळ सोडतात, कोणी त्याचं पूजन करतात, आणि मग त्या मिठाला समुद्रात असेपर्यंत त्याचं स्वरूप केवढे असं विचारलं तर जेवढा समुद्र तेवढंच काय की मीठ. पण याला कसं काय बुद्धी सुचली काही कळत नाही. ते आलं 100 बाय 200 मीटरच्या वाफ्यामध्ये. म्हणजे आता लिमिटमध्ये आलं, सीमित झालं, संकुचित झालं. आणि संकुचित झाल्यामुळं काय झालं, त्याची पूजाच बंद होऊन गेली. आता पूजा नाही. आता मग लगेच टिप्पर आलं, JCB आलं. त्या JCBनं ते सगळं मीठ उचलायचं आणि त्या टिप्परमध्ये टाकायचं. म्हणजे ज्या मिठाची यात्रेकरू पूजन करीत होते त्या मिठावर आता टिप्पर आणि JCB चालले. आणि टिप्परचे आणि JCBचे टायर गंगेच्या पाण्याने धुतलेले राहतात, स्वच्छ असे. म्हणजे त्याची काय होऊन राहिली, आता बेजारी होऊन राहिली. पुन्हा तिथून उचललं ते एका गोणीच्या आकाराचं झालं, म्हणजे पुन्हा लहान झालं. आणि पुन्हा तिथून काढलं ते, आणि पुन्हा कंपनीमध्ये 1 किलोचं काय झालं पॅक झालं आणि वरमंडमध्ये आणलं. आणि आणल्यानंतर बाईनं किराणा दुकानातून आणलं. दिवाळी सणाला गोड गोड खाऊ जरा त्या ठिकाणी मालकाचं तोंड फिरलं. आणि मालक म्हणे मिक्सरमधून न करू म्हणे, खरडा करायचा, ठेचा करायचा. तर कसा करायचा म्हणे, पाट्यावर वाटायचा आणि त्याचं वरून काय आहे की वरुठा आणि वरवंटान पाटा. आणि महाराज त्याच्यात घेतलं मीठ. ज्या मिठाचं पूजन चालू होतं तेच मीठ मिरच्याबरोबर त्या वरवंट्यावरून पाट्यावर काय करणं चाललं की वाटणं चाललं. या मिठाने त्याच्या मूळ स्वरूपाला सोडल्याचे हे त्याचे काय की दुष्परिणाम. तसं जीव मुळातच हा ब्रह्मरूप आहे, पण ते आलं खाली. इतकं आलं, इतकं खाली आलं. आणि समजा त्या मिठाला एखाद्यानं उचललं आणि समुद्रामध्ये नेऊन टाकलं, किती वेळानं मीठ पाणी होईल बरं ते नाही. महाराज म्हणतात ताबडतोब नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. आणि म्हणून महाराज म्हणतात, काय म्हणतात महाराज की बापा जीव हा मुळातच ब्रह्मस्वरूप आहे. ते ब्रह्मस्वरूप म्हणजे प्राप्तच आहे. पण सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर ते नाही. हाच आपल्याला काय झालेला आहे की भ्रम. विठाला विठाला एकदा मूळ स्वरूपाला सोडलं ना तर माणूस मग सैरभैर होतो. आणि मग झाल्यानंतर कितीही जरी हिंडला तर त्याला ते सापडत नाही. त्याची स्थिती कशी झाली ते हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
असोनिया जवळी उगीच करीतो धांडोळी किंवा विटगे माये विटेना जवळी आहे परी भेटेना. खरं तर असं आहे, आपल्याहून भिन्न असलेली वस्तू हरपली तर चालते. आपल्याहून जी वस्तू भिन्न आहे, समजा की घड्याळ आहे माझं, घड्याळ मी नाही, घड्याळ हरपेल शक्य आहे. पैसे आपले कुठेतरी यात्रेला गेल्यानंतर हरपेल हे शक्य आहे. कापडं आपले हरपतील हे काय की शक्य आहे. पण मीच नाही असं जे लोक म्हणायला लागले तर मला वाटतं याच्यासारखी परमार्थामध्ये शोकांतिका दुसरी कोणती नाही. महाराज सांगतात असोनिया जवळी, असोनिया जवळी नाही, ते तुमचं काय की स्वरूपच आहे. आपल्याकडे इकडे सध्या वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, कीर्तनकार असेल किंवा महाराज असेल, वाजवणार असेल, गायनाचार्य असेल. माणसं होते का बैल ढोरं होते? बरं, बैल डॉक्टर होते का? बैल नाही. बैल काही मास्तर होते का? नाही. मला वाटतं डॉक्टर वकील माणसंच होते, बैल होत नाही. कीर्तनकार माणसंच होते, बैल ढोरं होत नाही. मग जर वकील डॉक्टर हे सगळे जर माणसं होत असेल तर मग तुम्ही सगळे वकील डॉक्टर का नाही? हा माझा प्रश्न. कीर्तनकार बैल होतो का माणूस होतो? आपल्यावरच घेतो, माझ्यावर जाऊ दे, बाकीचं काय, माणूस होतो. मग तुम्ही कीर्तनकार का नाही? वकील तुम्ही का नाही? सध्या तुम्ही माणसंच आहे ना, तुम्ही वकील नाही. तुम्ही यांच्यासारखे वाजवीत नाही, तुम्ही यांच्यासारखे म्हणत नाही, आणि तुम्ही माणसं नाही का? मग तर हे सगळं जे टेक्निक आहे, हे सगळं जे नॉलेज आहे ते बुद्धीमध्ये कुठे आहे? खरं तर LLB ॲडव्होकेट किंवा LLM ही जी उपाधी कोणाची बाबा ही बुद्धीची आहे. माणूस होत नाही आहे. मला वाटतं आजही सुद्धा हा मोठा आहे ना हा लहान आहे, हे बुद्धिवान आहे आणि बुद्धिवान नाही, हे सगळं बुद्धीचा भ्रम आहे. हा सगळा कोणाचा भ्रम आहे? बुद्धीचा. आता हे एवढे मोठे आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम एवढे मोठे झाले, कशामुळे झाले? ते बुद्धीमुळे झाले. आता कल्पना करा, काही माता भगिनी अशा आहे की कडवट कारलं जर त्यांना भाजी बनवायला दिली तर किती खावं एवढं स्वादिष्ट बनवतात ते गोड. आणि काही माय मावल्याला गोड भोपळं दिलं की कडू करते. काय करते ते? कडू करते. मग कडू कारलं गोड बनवणं ही बुद्धीच आहे, आणि गोड भोपळं कडू बनवून राहिली ही बुद्धीच आहे. ही बुद्धीचा हा सगळा भेद जे दिसेल तुम्हाला, तर हा शारीरिक भेद नसून हा कशाचा आहे? बुद्धीचा. आता इथं जितकी ते तुम्हाला, आता काहीला मी काय सांगून राहिलो हे कळून राहिलं, काहीला काहीच कळत नाही. हा सगळा भेद तुम्हाला कुठे दिसेल? हा सगळा कशाचा आहे? की बुद्धीचा आहे. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर बुद्धी. माणसाचा एखादा अवयव त्याला कोप असेल तरी चालतो, पण बुद्धी माणसाची कशी असायला पाहिजे? निकोप. कळालं ना तुम्हाला? आता ही जी बुद्धी आहे किती श्रेष्ठ आहे, खूप श्रेष्ठ आहे, भयंकर श्रेष्ठ आहे. आता माझा दुसरा प्रश्न असा राहणार आहे की तुमच्या पैशामुळे बुद्धी जिवंत आहे, त्या बुद्धीला जे बुद्धीपण आहे, किंबहुना बुद्धीला ज्ञान ग्रहण करण्याची जी शक्ती आहे ती धनामुळे आहे का आत्म्यामुळे आहे? कोणामुळे? धनामुळे का? ही जी बुद्धी डोक्यात तुमच्या, तर संसारामुळे बुद्धी का आत्मस्वरूपामुळे बुद्धी, असा प्रश्न करायचा आपल्याला. संसारामुळे बुद्धीला अस्तित्व नाही असं नाहीच आहे, कारण आत्मस्वरूपामुळे बुद्धीला काय आहे की, म्हणजे तुमच्यामुळेच बुद्धीला बुद्धिपण आहे. ही जी बुद्धी आज ग्रहण करून राहिली, कोणामुळे करून राहिली? आत्मस्वरूपामुळे. ती जर नसेल तर तिला काहीच नाही, ती जड आहे. ती कशी आहे? जड आहे. पण तिला जे ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती आहे ती कोणामुळे? की आत्मस्वरूपामुळे. मग संसारामुळे बुद्धी का आत्म्यामुळे बुद्धी, असा प्रश्न करू आपण सोप्या भाषेत. आत्म्यामुळे बुद्धी म्हणजे तुमच्यामुळं काय आहे की बुद्धी आहे. मग बुद्धीच्या ध्यानामध्ये आत्मा पाहिजे की संसार पाहिजे? आता इतकं सोपं काही अवघड नाही आहे. माणसाला कपाळ आहे आणि माता भगिनीलाही कपाळ आहे, पण मालक वारले तर कपाळ जात नाही, पण कपाळावर कुंकू राहत नाही. मग कुंकवाला जे अस्तित्व आहे ते कोणामुळे आहे? मालकामुळे आहे. मालकामुळे आहे म्हणजे कोणामुळे आहे? पतीमुळे आहे. एक मालक असे बिमार पडले, संक्रांत राहिली 1 महिनाभर, आणि भयंकर आजारी पडले, पैसे नाही, बाई रडायला लागले की मला आता मुलं यांना कापडं कशी घेऊन हवे.
आणि एका श्रीमंत ग्रस्ताला तिची दया आली आणि त्याने काय केले की त्याला 10,000 रुपये दिले, बाई, आणि तुम्ही एक काम करा की कपडे वगैरे आणा आणि तुम्ही तुमच्या संक्रांतीला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं साजरं करा. तिनं मिष्टान्न केलं, मुलामुलीला कपडे आणले, तिनं नाटी नेसली आणि संक्रांतीला सुवासनेचं असं वाण देत असतात. मी एक सांगून राहिलो की त्या मालकाने, त्या शाहूकाराने जर पैसे दिले नसते तर हिच्या संक्रांतीला शोभा आली नसती, हिला नवे कपडे घालता आले नसते, हिच्या मुलाला गोडधोड मिळालं नसतं. मग हिच्या घरात संक्रांतीच्या दिवशी जी शोभा येते ती कोणामुळे आहे? त्या माणसानं पैसे दिले म्हणून. पण जेव्हा सुवासनेचं वाण द्यायचं त्यावेळी ज्याच्यामुळे शोभा आली त्याचं नाव घ्यायचं का ज्याच्यामुळं नाव घेता येतं त्याचं घ्यायचं? ज्याच्यामुळे शोभा आली त्याच्यामुळं नाव नाही घ्यायचं. ज्याच्यामुळं आपलं सौभाग्यवती पण टिकून आहे त्याचं काय करायचं की नाव घ्यायचं. तसं तुम्ही LLB ॲडव्होकेट ही तुमच्या बुद्धीची शोभा आहे, काय शोभा आहे, पण बुद्धीला बुद्धी पण जे आहे तर ते कोणामुळे आहे की आत्मस्वरूपामुळे आहे. आता मी महाराज आहे, समजा कीर्तनकार आहे, मला जे थोडंफार ज्ञान डोक्यात आहे, हे जे आहे ना हे म्हणजे आत्म्यामुळंच हे सगळं आहे. जर आत्मा नसेल आणि बुद्धी जर नसेल तर ते होणार नाही. आणि म्हणून बुद्धीला बुद्धी पण हे जे आहे तर शोभा आहे संसारामुळे आणि अस्तित्व आहे आत्म्यामुळे. आता ते माझ्यासारखेला काही शब्द शोभतही नाही, कारण बुद्धीने घरामध्ये पाहुणे जर आले तर त्या पाहुण्याचा आदरातिथ्य करणं हे त्या बाईचं कर्तव्य आहे. समजा मालक घरी नाही आणि पाहुणे आले आणि मालक, त्या पाहुण्यानं फोन केला मालकाला, अहो आम्ही तुमच्या घरी, तुम्ही कुठे आहे? त्यावेळेस मालकानं सांगितलं मी इकडे आहे, मी हे करला. त्यानं घरी फोन लावला, पाहुणे आले म्हणे, पाहुण्याला चहा पाणी कर. पाहुण्याचा आदरातिथ्य करणं चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं नाही, बरोबर आहे, कारण ते मालकाच्याच आज्ञेने. पण पाहुणे निघाल्यानंतर त्यांच्या मागं जाणं हे चुकीचं आहे. हे काय? हे चुकीचं आहे. विठाला संसारामुळे बुद्धीची शोभा आहे. आम्ही तुम्हाला संसार करू नका म्हणतो असं नाहीच आहे. तुम्ही संसार करू नका, तुम्ही लेकरं बाळं यांच्यात जाऊ नका असं आमचं म्हणणं नाही. फक्त तुमची बुद्धी त्यांच्याच मागं निघाली. कुठं निघाली? ती पाहुण्याच्या मागे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. आता माझा दुसरा मुद्दा आहे. आता तुम्ही सध्या इथे बसलेले आहात तर तुमच्या बुद्धीला आत्मस्वरूप जवळ आहे का तुमच्या बुद्धीला तुमचं घर जवळ आहे? सध्या काय जवळ आहे? आत्मरूप. ध्यानात आत्मा आहे का घर आहे तुमच्या? कसे जोडायचं लागे नाही मग विठाला. महाराज म्हणतात किती जवळ आहे, किती जवळ आहे? असून या जवळी अतिशय जवळ आहे, अतिशय जवळ आहे महाराज. नुसतं काही करायचं नाहीये. बहिरंग झालेली वृत्ती, बाह्याकार झालेली वृत्ती जी आहे तिला फक्त काय करायचं की आत घालायचं, बाकी काय करायचं नाही. तिथे फलव्याप्ती नाही, फक्त काय की वृत्ती व्याप्ती आहे. विठाला विठाला. आपले भगवान बाबा सांगायला लागले, काय सांगायला लागले? असोनिया जवळी. आणि जवळ असून तुम्ही बाजूला हिंडू नका. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडते. आणि एक ध्यानात घ्या, परमार्थामध्ये कसे सांगू का, हे नरदेह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. हा जीव कुत्र्याच्या, डुकराच्या, मांजराच्या सगळ्या शरीरामध्ये आजही तुम्ही सर्वे करा, ऑब्झर्व करा, पारतंत्र्यात आहे. बैलाला पाणी पाजलं तरच पिते, कुत्र्याला काही भाकर कोणी टाकली तरच ते खाते. म्हणजे सगळ्या शरीरामध्ये काय की पारतंत्र्य. इथलं सोडून द्यावं. ज्यांनी का शतमक संपत्ती स्वर्गीची, जे स्वर्गाला गेली तिथे गेले तरी तिथं पारतंत्र्यच आहे. आता ते विचार करायला लागले, स्वर्गीच्या मरी इच्छिता ते देवा मृत्यू लोके बाबा जन्मा, तिथं पारतंत्र्य आहे. कैसे थोरिवेचे मान पाय बाजू सृष्टी बीजाचा साठोबा, तिथे सुद्धा काय की पारतंत्र्य आहे. फक्त स्वातंत्र्य फक्त नरदेहात आलेल्या जीवाला आहे.
तुम्हाला नरकाला जायचं जाता येतं, तुम्हाला स्वर्गाला जायचं जाता येतं, तुम्हाला सत्यलोकाला जायचं जाता येतं, आणि तुम्हाला मुक्त व्हायचं होता येतं. याचा अर्थ असा की तुम्हाला काय की स्वातंत्र्य आहे. पण माझी एक विनंती आहे की स्वातंत्र्य मिळालं तरीही स्वतंत्रपणाचा फायदा स्वतंत्रपणे न घेता कुठेतरी श्रीगुरूकडे जायला पाहिजे, सद्गुरूकडे जायला पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथ्यानावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. आणि म्हणून प्राप्त असलेलीच वस्तू म्हणजे तुमचं स्वरूप तुम्हाला भ्रमामुळे मी नाही असं जे वाटायला लागलं, त्याच्यामुळे तुम्ही काय करू राहिले की बाहेर धुंडळू राहिले. पण एखाद्याच्या पुण्याईनं जर गुरुची भेट झाली तर ते तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या वस्तूचं दर्शन करून देतात. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. कोणी एक मग भेटता. एक एक या पदाला या ठिकाणी जरी असं काही लिहिलेलं नसेल, तर गुरुचं नाव लिहिलं नाही, कोणा संतांचं नाव लिहिलेलं नाही, पण प्राप्त तेच देती हातात. हे काय अडाणी लोक देते का कोणी भेटलेले? कोणी नाही. एक या पदाने तर मी असं म्हणेल स्वग सजाती विजाती भेदरहित असं असणारं जे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचे अपरोक्षत्वानं ज्यांना अनुभूती असे जे कोणी आहे ते एक. दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना. नारायणा स्मरवे, नारायणा स्मरवे, नारायणा स्मरवे, नारायणा स्मरवे, नारायणा स्मरवे, दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. आणि म्हणून महाराजांनी लिहिलं कोणी एक मग भेटता. खरं तर असं आहे की जगामध्ये अनेक गोष्टी दुर्मिळ आहेत, दुर्लभ आहेत, पण पैकी 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेव तेदत् देवानुग्रहकारकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. हे बघा, हा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे की नरदेह आपल्याला भेटला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता नरदेह भेटला हे खरं आहे, पण मुमुक्षुत्वम, कोण मुमुक्ष आहे महाराज? नाही. आता तर एवढं परमार्थामध्ये विकृतीकरण झालेलं आहे की मुमुक्षु भेटला की समजायचं की त्या महाराजाचं सुद्धा काय की भाग्य आहे. पण मुमुक्षुत्वम कैमे उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे.
आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, ही गोष्ट जरी तुम्हाला मिळाली तरी महापुरुष संश्रय हा भगवान बाबासारखे महापुरुष हे भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. गुरुवारी साखरे महाराज नेहमी सांगायचे की एखाद्या माणसाला लागलेली जी भौतिक भूक आहे त्या भुकेला निवृत्त करून तृप्ती करणारे अनेक दाते जगात भेटतील तुम्हाला. म्हणजे सोप्या भाषेत बोलू का, पंक्ती घेणारे अनेक लोक तुम्हाला भेटतील. पण मुमुक्षूला लागलेली जी उद्धाराची भूक आहे त्याच्या ठिकाणचं असलेलं अज्ञान घालून त्याला त्या ठिकाणी निरंकुशा तृप्ती देणारे जे महात्मे हे सगळ्यात काय की मला दुर्लभ आहे. विठाला विठाला महाराजांनी लिहिलंय, चंद्रामृत सुखी सेववेल असता जातार विधर वेल. स्वानंद सुखनाथ रंगनाथ गुरुजी परभणीकर यांची आम्ही काही पुस्तकं वाचली आणि ती सुद्धा नेहमी सांगायचे. काय सांगायचं माहिती आहे का, समजा तुम्ही जाणे फळा गेली आणि भाजी घेण्यात त्या भाजी देणाऱ्यानं तुम्हाला फसवलं. 5 रुपयाची जोडी त्या भाजीवाल्यानं 10 रुपयाला दिली. किती रुपयात फसले तुम्ही? कळालं ना, 5 रुपयामध्ये. समजा तुम्ही कापडं घ्यायला गेले आणि कापडं एक 200 मीटरचं कापड त्यानं तुम्हाला 300 मीटरनं दिलं. किती रुपयात फसले तुम्ही? 100 रुपयामध्ये. सोनं घ्यायला गेले आणि सोनं घ्यायला गेल्यानंतर 98,000 सोनं त्यानं तुम्हाला 99,000 दिलं. 1,000 फसले. आता दुसरं सरळ बोलतोय, समजा एखादी बाई नवरा करण्यातच फसली तर किती जन्माचं नुकसान आहे? फक्त एका जन्माचं. आणि तुम्ही बायको करण्यात फसले तर किती जन्माचं नुकसान आहे? पण माणूस का गुरु करण्यात चुकला तर अनंत कल्पाचं नुकसान आहे. त्याचं कारण असं की एकदा तुमच्या बुद्धीमध्ये चुकीचा जर निश्चय झाला तर तो निश्चय बाहेर काढून यथार्थ निश्चय करणं अतिशय काय की कठीण आहे. आणि म्हणून माणसाने सगळ्यात जास्त अगोदर योग्य त्या गुरुची त्याने त्या ठिकाणी काय करायला पाहिजे की भेट घ्यायला पाहिजे. म्हणून तर महाराज म्हटले, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुरावेल ऐशी वर्मे मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने. आणि म्हणून महाराज म्हटले या ठिकाणी, कोणी एक मग भेटता पुढे काय प्राप्त दे ते प्राप्त तेची देई हाता. तुम्हाला कोण आवडते? तुम्हाला कोण आवडते? तुम्हाला असे आवडते की जे क्षणिक देते ते आवडते. हे तसं नाही आहे. जे प्राप्त आहे तुम्हाला आतापर्यंत ते तुमच्याकडे नाही असं वाटत होतं, तुमच्या डोक्यातला सगळा भ्रम काढून टाकला आणि असलेल्या वस्तूचं तुम्हाला त्यांनी काय करून दिलं की दर्शन करून दिलं. प्राप्त तेची देई हाता. आणि एकदा असं असणारं प्राप्त स्वरूप जर हाताला आलं तर महाराज म्हणतात इथून पुढच्या संपूर्ण जीवनामध्ये ज्याला मोक्षाचं स्वरूप सांगत असताना साधी अनंत असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? मोक्ष कसा आहे? आता आपल्याला आता प्राप्त होणार आहे आणि तो अनंत काळ टिकणार आहे. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात मने भगवान आनंद, मने भगवान आनंद, आनंद मने भगवान आनंद, मने भगवान आनंद, मने भगवान मने भगवान
जाऊन या खेद, खेद म्हणजे दुःख, दुःख जाऊन तुम्हाला आनंद होईल. आता याच्यामध्ये बरंच चिंतन आहे. आनंद खरं तर हे आपलं काय की स्वरूप आहे. हे बघा, आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आनंदासाठी पंचविषय या ठिकाणी जमा करतो. शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे आणि गंध आहे. तर त्या विषयामध्ये जर ते खरंच सुख स्वरूप असते, ते जर खरंच आनंद स्वरूप असते, तर सदैव तुम्हाला त्या विषयापासून काय मिळाला असता की आनंद. माऊलीने एक चिंतन लिहिलंय, गुळ नेनता गोडी. महाराज म्हणतात तो नेनतेपणा जरी तोंडात घातला तरी काय लागतो, तो गोडच लागतो. तसं विषय जर हे आनंद स्वरूप असते तर आपल्याला त्या विषयापासून सतत काय मिळाला असता की आनंद. पण माऊली म्हणतात तसं नाही. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे, मृदू आणि कठीण हे महाराज स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपोचे निसंगे कारण संतोष खेदा, भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे. म्हणजे अनुकूल विषय झाला की आपल्याला त्या विषयापासून काय मिळाल्यासारखा वाटतोय आनंद. खरं तर असे काय होतं माहिती आहे का, प्रारब्धवशात अनुकूल विषयाची प्राप्ती, त्याच्यामुळे होते अंतकरणाची स्थिर वृत्ती आणि त्याच्यामध्ये होते आत्मानंदाची फक्त अभिव्यक्ती. आनंद मिळत नाही. एका विषयाचं सुख किती काळ टिकतं असं जर चिंतन केलं किंवा तुम्हाला एखादा कुठलाही विषय असेल आणि तो विषय जर प्राप्त झाला तर त्याचं सुख किती दिवस राहतं, किती घंटे राहतं, किती काळ राहतं. तर जोपर्यंत दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न होत नाही तोपर्यंत ते पहिल्या विषयाचं सुख, पहिल्या विषयाचं सुख किती काळ, दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न होत नाही तोपर्यंत. एकदा काय झालं, मेकरसारखं शहर आणि पत्नी जरा आळशी होती, साहेब नोकरीला होते, पगार चांगला होता, पण जरा टेकड्यावर ते काय होतं की घर होतं भाड्याने घेतलेलं किरायानं, आणि नळाचं पाणी काही तिथं येत नव्हतं. जरा आलं तर कधी यायचं कधी येत नाही. आणि मग तिने म्हणायचे का हो 24 तास नळ पाहिजे आपल्याला, 24 तास नळ पाहिजे. इथे सकाळी सकाळी अगदी 6 ते 8 या दरम्यान उठलं तरच पाणी मिळतं, नाही तर मिळत नाही. आपल्याला 24 तास पाणी पाहिजे असं नळ. काय करो मग त्याने गेला बापा एकाकडे 5,000च्या ऐवजी 7,000 भाडं दिलं. मालकाशी पहिलं ॲग्रीमेंट केलं त्याने की बा आम्हाला 24 तास नळ पाहिजे. यानं ते सामान तिथं शिफ्ट केलं. मग निवांत झोपली ती बाई, आणि इतकी निवांत झोपली खूप लगे, अगदी काही उठाच्या मर्यादासुद्धा राहिल्या नाही. आता पहिल्याने जुने लोक 4 वाजता उठून सकाळी सगळं कामं उरकून दिवस निघायचे वाट पाहायचे, चुली पुढं शेकत बसायचे. आता दिवस उगवतो कधी ना, आम्ही शेतात कामाला जातो कधी, आता सूर्य उगवून यायची वाट पाहतो की हे उठते कधी. आमच्या संभाजीनगरला एक वकील आहे आणि मी त्याच्या घरी आरामाला होतो. ते सकाळी 9ला उठलं. खरे म्हणलं बाबा तू हुशार माणूस आहे, चांगलं आहे, खरं आहे, पण एवढं उशिरा उठणं काही बरोबर नाही. म्हणलं तू सकाळी का उठत नाही. आणि ते म्हणे बाबा मग अडाणी लोक सकाळीच उठते म्हणे, मग आम्ही जर सकाळी उठलो तर त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे. मला आता कळायला लागलं ते की जे शिकलेले असते ते उशिरा उठते. ती बाई निवांत झोपली 9 वाजेपर्यंत. त्याला माहिती 24 तास नळ, कारण यानं पहिलं ॲग्रीमेंटच केलं होतं की आम्हाला 24 तास नळ असेल तरच आम्हाला येते. सकाळी उठली बाई 9 वाजता, ते तोटी सुरू केली, तर कुठं पाणी येते. ते पोरगं आलं, त्याला वाटलं काय अडकलं असतं, त्याच्यात तर पाणी नाही. हे उठलं, ते म्हणे आतून काय अडकलं असं, पानं आणलं आणि ती तोटीच काढून घेतली, पाणी नाही. गेले मालकाकडे, का म्हणे आपली जी जबान होती ते 24 तास नळ याच्यासाठी. हो बरोबर आहे ना, नळ 24 तास आणि पाणी 2 तास. नळ किती इथे 24 तास, फक्त पाणी 2 तास आहे. याच्या विरुद्ध बोलवा, आत्मानंद हा सदैव आहे. हे बघा तुम्ही सुषुप्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा विषय तिथे नसतो, तरी साचची पुढती विरा, जरी नेता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव सातोकारा म्हणून येतात. त्यावेळेस तिथे आनंद असतो का नाही, आनंद असतो. आणि दुःख खरं नाही ते, पण तुम्ही विनाकारण दुःख घेतलंय. तुम्हाला जे दुःख होतं ना, दुःख हे सत्य का असत आहे का असत आहे. जेवढं दुःख होतं ना तुम्हाला, एखाद्याने शिवी दिली झालं दुःख, ते सत आहे का असत आहे. हां, सत म्हणावं तर नंतर राहत नाही,
बरं असंच म्हणत दणका दिला, झोप नाही, त्याला भाकर नाही खाल्ली, त्यानं मला शिवी दिल्या, त्यानं मला शिवी दिल्या. कळून राहिलं का? तीनही कालामध्ये ज्याचं अस्तित्व असतं, त्रिकालाबाधित ज्याचं स्वरूप असतं त्याला काय म्हणायचं? सत. आणि तीनही कालात ज्याचं अस्तित्व नसतं त्याला काय म्हणायचं? असत. जसं वंद्यापुत्र मागं नाही, आता नाही, पुढं नाही. मग तुम्हाला दुःख झालं तर दुःख कसं झालं? मग सत म्हणायचं का? सत म्हणत जाते निघून. बरं असत म्हणत बेजार केला, अरे फार झालं, त्याला सत्वन विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या समजा झालं का? महाराज म्हणतात दुःख तुमच्या ठिकाणी नाही. महाराजांनी लिहिलंय, होई जाऊन या खेद. तुम्हाला आनंद होईल पण दुःख मिश्रित आनंद नाही. निर्भेळ निर्हेतू कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी विषयाची उपलब्धी नसताना सुद्धा त्याला परमनंट आनंद म्हणतो. तो आनंद मला वाटतं देण्याचं काम फक्त कोण करतात? संत करतात. आणि तो आनंद इकडून तिकडून आनंद आणून देत नाही. तुम्ही आनंद रूपच होते, तुम्ही आनंद रूप आहे, आनंद रूप राहणार, दुःख तुमच्या ठिकाणी नाही, अशी तुमची आमची समजूत ते करून देतात. ज्ञानेश्वर मने भगवान आनंद होई जाऊन या खेद असोन या जवळी. महाराज म्हणतात या ठिकाणी तुम्हाला आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर महाराजाकडे यायला पाहिजे. पाठीमागे आमचे वैभव आहे, खापरखेडची मंडळी आली, त्यांनी गाथा दिला, गाथा वाचनच नाही झाली. आज इकडं निघता निघता यायला म्हटलं बा तुम्ही अभंग एकदा लिहून घ्या. गाडीतही झोपलो, कारण जरा लांब लांब कीर्तन आणि गुरुवरे साखरे महाराज असतील, महाराज असतील, यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केला. कसं असतं सांगू का? साधूच्या मुखातून आली शब्द, जयाचे विसाटे शब्द, सुखी म्हणू येती वेद, सदेह सच्चिदानंद कान होती ते. महात्म्याच्या मुखातून कुठलाही शब्द आला त्याला वेदाच्याच मंत्राचा काय की दर्जा आहे. आणि म्हणून या अभंगाचं माझ्या अल्पमतीप्रमाणे या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. कारण असाच अर्थ आहे, असं काही नाही. काय असते, अशा महात्म्याच्या मुखाचे शब्द जे असतात ना, तर मला वाटतं की समजा समुद्र आहे किंवा गंगा आहे, आणि गंगेच्या पाण्यातून आपण स्नान करून वर आलो तर आपल्या अंगाला किती पाणी लागतं? अहो, त्या गंगेच्या सगळ्या पाण्याचा विचार केला तर अगदी छोटंसं पाणी आपल्याला अंगाला लागते. तसं 1-1.5 तासामध्ये आपण किती याचा विचार करणार आहे. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे हा विचार केला. यातला सारांश हाच आहे की प्राप्त वस्तूची जाण करून देण्याचं काम महात्मे करीत असतात. आणि भगवंत नवीन प्राप्त होतं असा काही भाग नाही आहे. आणि आनंदालाही तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही आहे. आनंद हे तुमचं काय की स्वरूप आहे. म्हणून दीर्घकाळ एक चांगल्या प्रकारचं सुखदुःखामध्ये सुद्धा जीवन आनंदित जगण्याची प्रक्रिया जर कोणती असेल तर वेदांत तत्त्वज्ञान आहे. कारण तुम्ही बाकी काहीही केलं तरी तुम्हाला आनंद मिळणार नाही. पण एकदा वेदांत जर तुम्ही शिकला, सिद्धांत जर तुम्हाला कळाला, तर महाराज आहे त्या स्थितीमध्ये सुखानं जीवन जगण्याची गुरु किल्ली म्हणजे वेदांत तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण भाग्यवान आहात की या ठिकाणी या सिद्धांत आश्रमामध्ये आहात. बाबाजींनी या ठिकाणी फार मोठा प्रयास केला, खूप अभ्यास केला त्यांनी, आणि त्यांच्या या पवित्र छत्राखाली आपण आहात. आपण खूप मोठे आहात. म्हणून माझ्या अल्पमतीप्रमाणे या ठिकाणी सेवा मांडली. असो झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करून आद्या सेवेला पूर्ण विराम.